तो तुमचा अधिकार आहे, तुम्ही आमचे डोळे उघडता, ते तुम्ही लिहिलंच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू नका, सर्वांसाठी तोच न्याय असला पाहिजे. एकासाठी नुसता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं म्हणून चालणार नाही. अरे नारायण राणे सारखा या राज्याचा माजी मुख्यमंत्री तो एक वाक्य बोलतो, तुम्ही त्याला डायरेक्ट अटक करता, तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये चर्चा होत नाही. एक पत्रकार अर्णव त्यांच्या चॅनेलवरती बोलतो, त्याला मुंबई सोडून दिल्लीला जावं लागतं, त्याच्यावरती चर्चा होत नाही. केतकी चित्रे नावाची एक तरुण मुलगी मुंबईमधली एक कविता लिहिते, एखाद्या व्यक्तीच्या ती संलग्न असेल, तुम्ही त्याच्यावरती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही. त्या तरण्या ताट्या पोरीला तुम्ही जेलमध्ये टाकता महिना महिना. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय चर्चेला आला पाहिजे, परंतु तो एका बाजून असता कामा नये, त्याला दोन बाजू असल्या पाहिजे, दोन्ही बाजूने त्याची चर्चा झाली पाहिजे. अरे मोदी साहेब आता 12-13 वर्ष झालं कुणाला टाकलं अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये? नाही आहे, अशी परिस्थिती नाही आहे. त्या विषयाकडे मला जायचं नाही आहे. हे भारत म्हणजे नास्तिक आणि आस्तिकाचा आहे. कोण लोक देवाला मानतील, कोण लोक देवाला मानणार नाहीत, तो त्यांच्या वैयक्तिक भावनेचा प्रश्न आहे आणि संविधानानं त्यांना अधिकार दिला आहे. तुम्ही तुमच्या भावना मांडू शकता, तुम्ही तुमच्या भावना बोलू शकता. प्रयागराजला कुणी जावं, ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे. मी पण गेलो होतो, जाऊन आलो, मला नाही काय वाटलं, मला ते बरं वाटतंय, मला चांगलं वाटतंय. ज्याचा त्याचा प्रश्न आहे ना. 50-60 कोटी लोक तिथं गेली, परिस्थिती आहे. चर्चा दोन्ही बाजूने होत राहणार. कुणाला ते योग्य वाटेल, कुणाला ते अयोग्य वाटेल. मला ते योग्य वाटतं, कारण जगातला सगळा हिंदू तिथं आलाय, एकत्रित आलाय, संघटित होतोय, त्याचं मत मांडतोय. आणि प्रयागराजमध्ये दुसऱ्या बाजूने विचार केला तर योगींचं भाषण तुम्ही ऐका. सभागृहातलं 15,000 कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि 3 लाख कोटी रुपयाचा तिथं व्यवहार झाला. एक नावाडी 20 कोटी रुपये कमावतोय, गरीब नावाडी आहे, त्याची जात, त्याचा धर्म नाही कुणी बघितला. ह्या सगळ्या बाजू असतात, सगळ्या गोष्टीला अँगल असतात. त्यामुळं पत्रकारांचा कार्यक्रम आहे, मी त्या बाजूला जाणार नाही. परंतु श्रीपाद सबनीस साहेब व्यासपीठावरती आहेत. मी काय लेखक नाही आहे, मी काय इतिहासकार नाही आहे, मी काय जास्त पुस्तकं पण वाचलेली नाही आहेत. तुम्ही जेवढी पुस्तकं लिहिली तेवढी मी माझ्या आयुष्यात वाचली नसतील. बोलणारे लाखात 10,000 एक असतो, पण लिहिणारा लाखात एक असतो. तुम्ही लिहिणारे आहात, लाखात एक आहात, आणि त्यामुळे माझं मत तुमच्यापर्यंत व्यक्त करणं मला जबाबदारी वाटते आहे. आज इतिहासावरती चर्चा होते महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये. अरे परंतु जात बघून इतिहास वर काढायचा आणि जात बघून इतिहास दाबायचा, हे जे प्रकरण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यावरती तुम्ही कुणीतरी लक्ष द्या. खरा इतिहास समोर येऊ द्या, खरा इतिहास समोर येऊ द्या. एखाद्या राजकर्त्याला वाटतंय मताच्या राजकारणासाठी इतिहास बदलला पाहिजे, 2-4 इतिहासक जन्माला येतात, नवीन पुस्तक लिहितात. हे असं नाही, ते तसं नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.